आपण जे नेहमी म्हणतो की 16वं वर्ष धोक्याचं, मग त्या काळात टीनेजमध्ये जे काही शारीरिक बदल होतात, हार्मोनल चेंजेस होतात, मानसिक बदल होतात, त्याच्यामुळे मुलं वाया जाण्याची शक्यता असते, म्हणून पालक खूप लक्ष ठेवून असतात त्या काळात. तर मला उलट वाटतं की आपण इतिहासाकडे बघितल्यावर लक्षात येईल की 16वं वर्ष मोक्याचं होतं त्यांच्यासाठी. ज्ञानेश्वर माऊली असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, या सगळ्या मोठ्या प्रभृतींनी 16व्या वर्षी काम सुरू केलं. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज असोत, त्यांचा जो शोध आहे स्वतःचा, हा 16व्या वर्षी सुरू झाला. ही सवय आपण आपल्या घरातल्या तरुणांना लावली तर कदाचित पुढचा समाज चांगला दिसेल, वेगळा दिसेल, ज्याची आपण अपेक्षा करतो. आणि त्यासाठी हे चित्रपट प्रेरणा देतील. हे चित्रपट म्हणजे संपूर्ण काय म्हणू त्याला, डॉक्युमेंटेशन, ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन नाही आहे. त्यात थोडासा कल्पनेचा भाग आहे, थोडासा जे काही माऊलींकडनं क्रिएटिव्हिटी मिळाली आहे त्याचा भाग आहे, परंतु हे कल्चरल डॉक्युमेंट नक्की आहेत आणि कल्चर आपल्याला सांगतं काय करायचं आहे, म्हणून त्याला कल्चर म्हणतो आपण, संस्कृती म्हणतो. तर या पद्धतीने हे चित्रपट मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि खरं सांगायचं तर आता हा अभंग तुकाराम हा 8वा चित्रपट आहे प्रदर्शित होणार. तर त्यामुळे 8 चित्रपटाच्या या सगळ्या प्रवासात आता करिअर बऱ्यापैकी मागे पडले. आता थोडंसं मिशन सारखं आमच्या सगळ्या टीमचं झालंय. म्हणजे फक्त मीच फार मोठं स्टेटमेंट आहे. हा, पण हे खरंच आहे. म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचा नफा तोटा, त्याच्यातनं होणारा लाभ, या सगळ्याच्या पलीकडं आता या सगळ्याकडे बघतो. आणि त्यामुळे तुम्हाला जाणवत असेल की म्हणजे तुम्ही सपोर्ट करता, पण बाहेरून तुम्ही छान आम्हाला गाईड करत असता, बघत असता, तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की ही माणसं आता वेडी झाली आहेत चांगल्या अर्थाने. आणि वेडी माणसं इतिहास घडवतात हा नेहमीचा अध्याय आहे खरं तर. त्यामुळे आता ते मिशन सारखं आम्ही त्याच्याकडे बघतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. असं